नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. सध्या कसाऱ्यातील ज्वलंत विषयावरती आज मी बोलणार आहे. मी कसारा बचाव कृती समितीबद्दल बोलणार आहे. मी बचाव कृती समितीने ठरवलेल्या 3 तारखेच्या आंदोलनाबद्दल बोलणार आहे. त्याचबरोबर मी आमदार दौलत दरोडा यांच्याबद्दल बोलणार आहे. मी खासदार बाल्यामामा यांच्याबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअप सोशल मीडियावरती असंख्य मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमध्ये बऱ्याच लोकांचा असा दावा आहे की येत्या 3 तारखेचं आंदोलन हे याची अजून जनजागृती झालेली नाही आहे. तर याची खरंच जनजागृती झालेली आहे का? तर याचं उत्तर मित्रांनो नाही आहे. होय, मी स्पष्ट शब्दात बोलू शकतो. येत्या 3 तारखेला जे जन आंदोलन होणार आहे, या जन आंदोलनाची जनजागृती बचाव कृती समिती यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. असं माझा बचाव कृती समिती यांना सांगणं आहे. ज्या पद्धतीने तुमची जनजागृती व्हायला हवी होती त्या पद्धतीने जनजागृती झालेली नाही आहे. मित्रांनो, जनजागृती मग कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती? काय वाटतं तुम्हाला किंवा काय वाटतं मला? याबद्दल जर मला बचाव कृती समितीला काही सांगायचं असेल तर मी सांगू शकतो. जर आपल्याला खरोखर जनजागृती करायची होती तर आपण प्रत्येक वॉर्डमध्ये भेट देणं गरजेचं होतं. प्रत्येक एरियामध्ये भेट देणं गरजेचं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने जी ही समिती निर्माण झालेली आहे, ही जी समिती म्हणजे काय? जसं आमदार किंवा खासदार हे पार्लमेंटमध्ये आपले लोकप्रतिनिधी आहेत ते, म्हणून आपल्या ज्या समस्या आहेत ते पार्लमेंटमध्ये मांडतात. त्याचबरोबर आमदार हे विधानसभेमध्ये आपल्या समस्या मांडत असतात. त्याचबरोबर ही जी आता आपण बचाव कृती समिती निर्माण केलेली आहे, ही आपल्या गावाची जी मुख्य समस्या आहे ह्या शासन दरबारी मांडणार आहेत, ह्या वकिलांकडे मांडणार आहेत, त्याचबरोबर हे अधिकाऱ्यांकडे मांडणार आहेत. त्यामुळं मला असं वाटतं यांनी बचाव कृती समितीने कधी वार्ड क्रमांक 1 मध्ये सोडून द्या, वार्ड क्रमांक 2 मध्ये व्हिजिट केली आहे का? मिलिंदनगरमध्ये व्हिजिट केली आहे का? मिलिंदनगरच्या अध्यक्षांना भेटलेले आहेत का? देऊळवाडीमध्ये ह्या समितीने भेट दिलेली आहे का? देऊळवाडीमध्ये जे शाखा प्रमुख आहेत यांना भेटले आहेत का? किंवा आंबेडकर नगर ज्या विभागांना नोटीस आलेली आहे, तानाजीनगर ह्या भागातील लोकांना भेटलेली आहे का? इथल्या नातेवाईकांना भेटलेली आहे का? मित्रांनो, माझं स्पष्ट मत आहे. या संदर्भात शहरनामाने एक सर्वे केला होता. ह्या सर्वेमध्ये आता जो नुकताच रविवारचा बाजार झाला, या बाजारामध्ये अनेक महिलांना विचारण्यात आले, येत्या 3 तारखेला तुम्हाला माहिती आहे का आंदोलन आहे? तर बऱ्याच महिलांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो, हे खूप शॉकिंग होतं. जर आपल्याला खरोखर आंदोलन करायचं आहे, जर आपल्याला शासनाला आपल्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, तर ह्या आंदोलनाची जनजागृती व्हायला पाहिजे. ह्या आंदोलनामध्ये संपूर्ण कसारा गावातील नागरिक रस्त्यावरती उतरले पाहिजे. त्यामुळं आंदोलनाच्या संदर्भात जनजागृती होणं फार गरजेचं आहे. लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे. माझा समितीला हेच सांगणं आहे की जनजागृती आपली 1 to 1 झाली पाहिजे. आता समितीने काय करावं? तर समितीने प्रत्येक एरियाच्या वार्ड अध्यक्षांना किंवा एरियाचे जे शाखा प्रमुख किंवा अध्यक्ष आहेत यांना भेटणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं आपण आमदारांबद्दल बोलूया, खरोखर मला खूप खंत वाटते की ज्या आमदारांना आपण सगळ्यांनी मतदान दिलं, ज्या खासदारांना आपण सगळ्यांनी मतदान दिलं आणि आपल्या मतदानाच्या जोरावरती ते निवडून आले, त्यांना वाटत नाही आहे का की कसाऱ्याची जी समस्या आहे ती समस्या जाणून घ्यावी? त्यांना वाटत नाही आहे का मी कसाऱ्यामधील लोकांपर्यंत पोचून लोकांच्या समस्या जाणून घ्यावं आणि त्याचं निवारण करावं? मात्र खरंच मला निषेधसुद्धा करावासा वाटतो. मला निषेध करावा असं वाटतो आमदार दौलत दरोडा यांचं, मला निषेध करावा असं वाटतं खासदार बाल्यामामा यांचं. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे, हा सगळा प्रकार तुम्हाला कळलाच असेल. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे बचाव कृती समितीला सांगावं असं वाटतं की आपली जनजागृती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे नव्हती त्या पद्धतीने झालेली नाही. अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, बचाव कृती समितीतील मतभेद हे आता समोर येत आहेत. होय मित्रांनो, हे मतभेद आता समोर येत आहेत. हे मतभेद कुठेतरी थांबले पाहिजे.
म्हणजे ज्या पद्धतीने गावातील लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास बरकरार राहिला पाहिजे, तो विश्वास तुमच्यावरती कंटिन्यू असला पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आता हा मी मतभेद का बोललो हा पण मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. 29 तारखेला आंदोलन होणार होतं असं समितीचे अध्यक्ष यांनी जाहीर केलं, मीडियाला बोलवलं. त्यावेळेस प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार दिलीपजी कांबळे हे सुद्धा उपस्थित होते, शहरनामाची टीम उपस्थित होती, रोहित गवळे शहरनामाकडून त्या मीटिंगला उपस्थित होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अध्यक्षांनी स्टेटमेंट दिली, येत्या रविवारी 29 तारखेला आंदोलन आहे. दिलीप कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमातून त्यांच्या ठाणे वैभव या पेपरमध्ये बातमी लावली, शहरनामानी बातमी लावली आणि अनेक पत्रकारांनी बातमी लावली. त्यानंतर ह्या गोष्टीचं संपूर्ण गावाने स्वागत केलं, गाव तयार झाला. परंतु विरोध कोणाचा, तर विरोध समितीमधल्याच सदस्यांचा. बघा, म्हणजे याचा अर्थ समितीचे सदस्य विरोध करून तारखा चेंज करायला लावतात. मग लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले का किती तारखा बदलणार, म्हणजे लोकांना अविश्वास निर्माण झाला. तर हा अविश्वास लोकांमध्ये निर्माण नाही झाला पाहिजे असं माझं सांगणं आहे किंवा माझी विनंती आहे समितीला. तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने तुम्ही चुकीचा किंवा निगेटिव्ह समजू नका.